नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MSBS VETच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्ससाठी परीक्षा आता जवळच आलेली आहे आणि या वर्षीचं हे ऑनलाईन पॅटर्न म्हणजे MCQ पॅटर्नमध्ये परीक्षा होण्याचं हे दुसरं वर्ष आहे. तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या आधी सुद्धा अ, आपण हे सांगितलेलं आहे की या MCQचे स्टडी करण्यासाठी किंवा MCQ पद्धतीने परीक्षा देण्यासाठी आपला एक सार्वत्रिक म्हणजे सर्वसमावेशक अभ्यास होणं हे गरजेचं आहे. तर मी अतुल निमदेवकर, स्थापत्य इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन ट्रेनिंगचा डायरेक्टर, आणि आपण वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमधले कोर्सेस आणि अपग्रेडेशन, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आणि प्लेसमेंट सर्व्हिस या नागपूरतर्फे प्रोव्हाइड करत असतो. तर आता या MSBS VETच्या प्रत्यक्ष परीक्षेसाठी लागणारं जे एक MCQ पॅटर्नची टेस्ट आहे त्याचा मुलांना सराव व्हावा, कशा पद्धतीने आपल्याला ते टेस्ट सॉल्व करता येऊ शकते आणि त्याचबरोबर परीक्षेची एक नॉलेजची तयारी सुद्धा व्हावी, म्हणजे परीक्षेचा अभ्यास सुद्धा व्हावा, अशा दृष्टीने काही एक प्रश्नसंच आपण या व्हिडिओ मार्फत प्रस्तुत करतो आहे. तर जसं एक आपण जो एक प्लॅटफॉर्म प्रदर्शित केला आहे किंवा ज्या प्लॅटफॉर्म मार्फत आपण हे परीक्षा घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला जी स्क्रीन दिसेल ती MCQ क्वेश्चनसाठी अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल आणि याच्यामध्ये असे एक 10 ते 12 क्वेश्चन सेट्स, ज्याच्यात कमीत कमी 20 ते 25 क्वेश्चन सेट्स आहेत, ते आपण कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करता येतील ते बघूया. तर आपण फॉर एक्झाम्पल एक क्विज सेट 2 हा प्रश्नसंच जर ओपन केला तर इथे स्टार्ट क्विज म्हणून येतं आणि स्टार्ट क्विजला तुम्ही क्लिक केल्यानंतर प्रत्येक प्रश्न हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातून तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला तो ॲज ए परीक्षेत आलेला प्रश्न आहे अशा पद्धतीने तो टिक करून सॉल्व करता येतो. जसा पहिला प्रश्न आहे, द हॉरिझॉन्टल लोड टेकिंग मेंबर इन फ्रेम स्ट्रक्चर इज कॉल्ड. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, पृष्ठभागाला समांतर. तर फ्रेम स्ट्रक्चरमध्ये आडव्या मेंबरला काय म्हणतात, असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे स्लॅब, फुटिंग्स, कॉलम्स, बीम्स. तर आता आपल्याला माहिती आहे स्लॅब म्हणजे वरती जी आपण कव्हर करतो ओपनिंग वरती स्लॅब असते. फुटिंग हे खाली जमिनीमध्ये असतं. कॉलम्स आपण म्हणतो की व्हर्टिकल लोड टेकिंग मेंबरला आपण कॉलम म्हणतो आणि जो आडवा मेंबर असतो हॉरिझॉन्टल मेंबर त्याला आपण बीम म्हणतो, म्हणून बीम इज द राईट आन्सर. तर अशा पद्धतीने बीमचा आन्सर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे शो आन्सरचं जे बटन आहे ते शो आन्सरचं बटन दाबल्यावर तुम्हाला इथे कळून येईल की तुमचं जे उत्तर तुम्ही टिक केलेलं आहे हे बरोबर उत्तर क्लिक केलेलं आहे. अशाच पद्धतीने शो आन्सरच्याच तिथे नेक्स्ट क्वेश्चनचं बटन येतं. नेक्स्ट क्वेश्चन केल्यावर तुम्हाला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतो. प्लंबॉब इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इज यूज टू चेक द. प्लंबॉब म्हणजे गोला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे साईटवर जास्तीत जास्त काम पडतं ते म्हणजे प्लंबॉब किंवा गोला किंवा ओलंबा ज्याला म्हणतात. तर हा कशासाठी वापरला जातो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हॉरिझॉन्टल सरफेस, व्हर्टिकल सरफेस, लेवल आणि स्ट्रेटनेस. तर वेगवेगळ्या तिन्ही गोष्टी आहेत. हॉरिझॉन्टल सरफेस करता प्लंबॉब वापरला जात नाही. हॉरिझॉन्टल स्टेबल करता आपण स्पिरिट लेवल किंवा अशा लेवल इक्विपमेंटचा उपयोग करतो. व्हर्टिकल सरफेस, व्हर्टिकल सरफेस हे उत्तर बरोबर आहे, कारण आपण गोला लावून व्हर्टिकल सरफेस चेक करत असतो की व्हर्टिकलनेस परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल इज राईट ऑर रॉंग. म्हणजे त्याच्याने आपण कॉलमची पेटी म्हणा किंवा वॉल ब्रिकवर्क बांधत असताना वॉलचं व्हर्टिकल स्ट्रेटनेस हा आपण गोल्याने चेक करतो, म्हणून व्हर्टिकल सरफेस इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर मग ऑप्शन आहे लेवल. लेवल म्हणजे जे आपण लेवल ट्यूबने फिरवतो ती हॉरिझॉन्टल लेवल झाली. त्याच्यानंतर स्ट्रेटनेस ही आपण लाईन दोरीने चेक करतो. इथे आपल्याला प्लंबॉब विचारलं असल्यामुळे बरोबर उत्तर आहे व्हर्टिकल सरफेस. प्लंबॉब हा व्हर्टिकल सरफेस करता वापरला जातो चेक करण्यासाठी. आणि तुम्ही व्हर्टिकल सरफेस टिक केल्यावर जर शो आन्सर केलं तर तुम्हाला हे उत्तर बरोबर दाखवल्या जाईल. आता एखादं समजा तुम्ही चुकीचं उत्तर क्लिक केलं तर त्याचा कसा परिणाम दिसून येईल हे सुद्धा आपण बघू. इन अन इक्विलॅटरल ट्रायंगल द ईच अँगल इज ऑफ. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अँगल हा सारखा असतो समभुज त्रिकोणामध्ये.
तर तो किती अँगल असतो? 30, 60, 45, 90. ऍक्च्युली सगळ्या अँगलची टोटल 180 होत असते, त्याच्यामुळे 60 हे उत्तर बरोबर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळे अँगल्सची बेरीज म्हणजे प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो, हे बरोबर उत्तर आहे. पण जर तुम्ही चुकून 45 डिग्री असं क्लिक केलं आणि शो आन्सर केलं तर तुम्हाला लगेच इथे दिसून पडेल की तुमचं दिलेलं उत्तर चुकीचं आलंय आणि 60 डिग्री हे बरोबर आन्सर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इंटरेस्टिंग रीतीने तुमचा अभ्यास या क्वेश्चन सेट मार्फत एमसीक्यू सिरीज मार्फत करू शकता. आपण आणखीन पुढचा प्रश्न बघू. द इन्स्ट्रुमेंट युज्ड इन ड्रॉइंग टू मेजर द अँगल इज कॉल्ड. अँगल मोजायचा आहे, ड्रॉइंग मधलं अँगल मोजण्याकरता कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं? सर्वेचा प्रश्न नाही आहे. दिस इज नॉट अ क्वेश्चन ऑफ सर्वेइंग. ड्रॉइंग मधला अँगल मोजायचा आहे. म्हणजे तुमची कंपॉस बॉक्स जो सगळ्यांना माहिती असतो, एक साधारण कॅमलिनचा वगैरे जसा कंपॉस बॉक्स असतो, त्याच्यात स्केल असते, एक डी असते, दोन प्रकारचे ट्रायंगल असतात, चॉप असतो, त्याच्यातलं ते इन्स्ट्रुमेंट विचारण्यात आलेलं आहे. द इन्स्ट्रुमेंट युज्ड इन ड्रॉइंग टू मेजर द अँगल मोजण्याकरता कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात? कंपॉस, डिवायडर, प्रोट्रॅक्टर, सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर म्हणजे ते जे दोन ट्रायंगल असतात ते सेट स्क्वेअर असतात, त्यांनी आपण अँगल मोजू शकत नाही. प्रोट्रॅक्टर म्हणजे डी, जे हाफ राऊंड डी पाहता तुम्ही, ती डी ला प्रोट्रॅक्टर म्हणतात टेक्निकल टर्म मध्ये, आणि त्याच्याने आपण अँगल मोजू शकतो. व्हर्टिकल 90 डिग्री असतात आणि 0 ते 90 अर्धी बाजू आणि 90 ते 180 अर्धी बाजू असं त्याच्यावर मार्किंग असतं. त्याच्यामुळे प्रोट्रॅक्टर इज द राईट आन्सर. डिवायडरने अँगल मोजता येत नाही, कंपॉसने अँगल मोजता येत नाही. तर अशा पद्धतीने प्रोट्रॅक्टरचं राईट आहे क्वेश्चन क्लिक केल्यावर तुम्ही पुढच्या क्वेश्चनला जाल तर तुम्हाला कळून येईल की तुम्ही दिलेलं उत्तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चनवर तुम्ही क्लिक कराल. इफ ए ड्रॉइंग शीट ऑफ साइज A3 इज कट इन 2 इक्वल पार्ट्स, देन ईच पीस विल बी ऑफ साइज. A3 साइजची ड्रॉइंग शीट आहे आणि ती दोन सारख्या भागामध्ये कट केली आहे. तर दोनचे जे दोन सारखे भाग होतील त्यातल्या एकाचा साईज काय राहील असा प्रश्न आहे. A3 साईज ज्या वेळेला आपण कट करतो तेव्हा ती A2 साईजच्या डबल असते. म्हणजे A2 ची डबल साईज, सॉरी, A4 ची डबल साईज ही A3 साईज असते. आणि A3 साईज ज्या वेळेला आपण कट करतो त्यावेळेला A4 साईज A4 साईज मध्ये इच पीस विल बी ऑफ साईज A4 साईज. तुम्ही A4 साईजच्या जर डबल केलं तर A3 साईज बनतो. A4 इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला समोर बरेच प्रश्न वेगवेगळ्या पॅटर्न मधले वेगवेगळ्या सब्जेक्टवरचे, आपले 3 सब्जेक्ट्स आहेत. 3 सब्जेक्टमध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रॅक्टिसेसचे, सर्वेइंग लेवलिंगचे आणि एस्टिमेशन कॉस्टिंगचे, अशा सगळ्या याच्यामध्ये मिक्स झालेले क्वेश्चन सेट्स हे तुम्हाला मिळत राहतील याच्यावर. आणि तुम्ही ते ट्राय करू शकता, तुम्ही जज करू शकता. आपण आता जसं 7वी क्वेश्चन सेट क्विज सेट ओपन केली. द टाईप ऑफ फाउंडेशन अँड फुटिंग साईज डिपेंड्स ऑन. म्हणजे पायाचा प्रकार हा कशावर अवलंबून असतो, फाउंडेशन कशावर अवलंबून असतं? क्यूब टेस्ट ऑफ कॉन्क्रीट, टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ स्टील, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. आपण थोडंसं कॉमन सेन्स वापरू शकतो की या सगळ्या तर टेस्ट आहेत. कॉन्क्रीटची टेस्ट आहे, स्टीलची टेस्ट आहे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहे. पण ही जी आहे सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची लोड घेण्याची क्षमता, याच्यावर पायाचा प्रकार आणि आकार अवलंबून राहू शकतो. म्हणून दिस इज द राईट आन्सर, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी. शो आन्सर केल्यावर तुम्हाला कळून येईल बरोबर उत्तर आहे. चुकीचं उत्तर जर एखाद वेळेला तुम्ही टाईप केलं, पुढचा प्रश्न आहे. आरसीसी स्लॅब स्पॅनिंग 3 मीटर रेस्टेड ऑन 2 सपोर्ट. म्हणजे 3 मीटरचा स्पॅन आहे आणि 2 सपोर्टवर रेस्ट आहे. ज्या वेळेला स्लॅब 2 सपोर्टवर रेस्ट होत असते तेव्हा तिला आपण 1 वे स्लॅब म्हणत असतो. 4 सपोर्टवर रेस्ट होत असेल तर तिला आपण 2 वे स्लॅब म्हणत असतो. तर इथे 2 सपोर्टवर रेस्ट असल्यामुळे ही 1 वे स्लॅब म्हणून आहे. इज टर्म ॲज 1 वे स्लॅब इज द राईट आन्सर, कारण 2 सपोर्टवर रेस्टेड आहे. पण जर चुकीने तुम्ही 2 वे स्लॅब असं जर क्लिक केलं, चुकीने केलं, तर तुम्हाला ताबडतोब कळून येईल की तुमचं उत्तर चुकलेलं आहे आणि बरोबर जे उत्तर आहे ते 1 वे स्लॅब आहे. अशा बऱ्याच प्रकारचे टेक्निकल आणि सार्वत्रिक
कामात येणारं एक जनरल अवेअरनेस वाढवणारं, मुख्य म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने कामात येणारे अशी ही टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीजने तुमचा तर नॉलेज किंवा अभ्यास हा तर होईलच, त्याच्याने तुमचं एक नॉलेज वाढेलच या विषयाबद्दलचं. पण त्याचबरोबर परीक्षेत सॉल्व्ह करण्याची एक प्रॅक्टिस सुद्धा याच पद्धतीत क्वेश्चन सेट असणार आहे. असेच तुम्हाला टिक करायचे 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन मराठी इंग्लिशमध्ये दिलेले राहणार आहेत. तर सेम पॅटर्न मध्येच आपण ह्या एमसीक्यू टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. याच्याबरोबर एक आपण लिंक पण आहे, तुम्ही या व्हिडिओ बरोबरची लिंक आहे ती क्लिक करून तुम्ही प्रिव्ह्यू सुद्धा पाहू शकता. आणि जरूर तुम्ही एक परीक्षेला जो काय महिना दीड महिना राहिलाय त्या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी या टेस्ट सिरीज मार्फत स्वतःचा सराव करून घेऊन तुम्ही तुमचं यश सुनिश्चित करू शकता. तर फार केअरफुली आणि या तुमच्या लेवलसाठी MSBA ची लेवल म्हणजे साधारण एक 10वी 12वी किंवा ज्यांचं एज्युकेशन टेक्निकल लाईन मध्ये नाही आहे त्या लोकांना गृहीत धरून त्यांच्यासाठी असे स्पेसिफिक क्वेश्चन सेट्स हे तयार केलेले आहेत की जेणेकरून त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा त्याच्यामध्ये तुमचं वाढेल. साईटवर काम करण्याच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यात माहिती होतील. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आधीचे येऊन गेलेले पेपर सेट सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. जसं तुम्हाला इथे खाली दिसत असेल, क्विज सेट एस्टिमेशन प्रिव्हियस इयर मेमरी बेस्ड असे क्वेश्चन आपण समाविष्ट याच्यात केलेले आहे की जे मागच्या वर्षी येऊन गेलेले प्रश्न आहेत. 32 क्वेश्चन या क्विज सेटमध्ये आहे एस्टिमेशनचे. तुम्ही स्टार्ट करून सॉल्व्ह करायला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू शकता. हाऊ मेनी नंबर ऑफ ब्रिक्स आर रिक्वायर्ड फॉर ए वॉल ऑफ 0.23 मीटर थिकनेस, 5 मीटर लेंथ अँड 3 मीटर हाईट. तर कॅल्क्युलेशनचा एस्टिमेशनचा हे आहे. याच्यामध्ये एकदम घाबरून जाण्याचं किंवा आकडे पाहून एकदम पॅनिक होण्याचं कारण नाही. थोडासा आपण एक हे वाढवू शकतो, आपली एक थिंकिंग लाईन ऑफ थिंकिंग किंवा विचार करण्याची डायरेक्शन ही आपण थोडीशी जर मेंटेन केली तर आपण प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण 5 × 3 म्हणजे 5 मीटर बाय 3 मीटर म्हणजे 15 स्क्वेअर मीटर झाले. आणि 15 स्क्वेअर मीटरला आपण ज्या वेळेला ब्रिक्स काढत असतो, हाऊ मेनी नंबर ऑफ ब्रिक्स विचारलाय, किती विटा लागतील. तर किती विटा लागतील हा ज्या वेळेला प्रश्न असतो तर आपल्याला हे माहिती आहे किंवा आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की एका क्युबिक मीटरमध्ये 500 विटा लागत असतात. हा थंब रूल आहे. हा आपल्याला लक्षात ठेवावा लागू शकतो किंवा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. एका क्युबिक मीटरमध्ये 500 विटा कन्झ्युम होतात ब्रिकवर्कमध्ये. तर याच्यामध्ये आता आपल्याला याचा व्हॉल्यूम काढावा लागेल. 5 × 3 15, 15 × 0.23, 15 × 0.23, तर हे 3.45 याचा जो व्हॉल्यूम येतो आहे या ब्रिकवर्कच्या क्वांटिटी याची ही येते 3.45 मीटर क्यूब. आणि आपल्याला माहिती आहे की एका क्युबिक मीटरमध्ये 500 विटा लागतात. तर 3.45 क्युबिक मीटरमध्ये किती लागतील? जेव्हा आपण याला 500 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेला 1725 हे आन्सर येतं. म्हणजे 1725 इज द राईट आन्सर. 1725 वर ज्या वेळेला आपण इथे क्लिक करू तर 1725 हे उत्तर बरोबर आहे. कारण काय केलं आपण, याचा व्हॉल्यूम काढला, लांबी गुणिला रुंदी गुणिला थिकनेस म्हणजे हाईट ज्याला आपण म्हणू, लांबी रुंदी आणि उंची तिन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हॉल्यूम. तर हा येतोय 3.45. 5 × 3 × 0.23, 3.45 येतं. आणि त्याला जर एका क्युबिक मीटरला 500 विटा लागतात तर 3.45 मीटर क्यूबला 1725 विटा लागतील. तुम्ही शो आन्सर केल्यावर तुम्हाला राईट आन्सर इथे दिसून पडेल. अशा रीतीने तुम्ही पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन क्लिक करू शकता. ड्रॉइंग शीट ऑफ साईज 420 बाय 594 mm इज नोन ॲज. ड्रॉइंग शीटचा साईज तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोणत्या साईजला कोणत्या शीट म्हणतात. A1 साईज काय असतो, A2 साईज काय असतो, A3 साईज काय असतो. ही 420 बाय 594 ही शीट A2 साईजची असते. A2 साईजला हा साईज असतो 420 बाय 594. अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करून आन्सर चेक करू शकता.
क्वांटिटी ऑफ पार्टिशन वॉल इज मेजर्ड इन. पार्टिशन वॉल म्हणजे मधली वॉल, आउटर वॉल नाही. दोन प्रकार असतात भिंतीचे, आउटर वॉल आणि पार्टिशन वॉल. पार्टिशन वॉल म्हणजे घराच्या आतमधल्या भिंती. या कमी थिकनेसच्या असतात, 4.5 इंचीच्या भिंती असतात या. तर या मोजल्या कशात जातात? या मोजल्या जातात स्क्वेअर मीटरमध्ये. कारण आपण आपल्या पहिल्या कोर्समध्ये किंवा आपण टेक्निकली शिकलो आहे की 9 इंच किंवा त्याच्यापेक्षा जर जाडी भिंत असेल तर ती क्युबिक मीटरमध्ये मोजली जाते. त्याच्यापेक्षा जर थिन किंवा त्याच्यापेक्षा कमी थिकनेसची भिंत असेल तर ती स्क्वेअर मीटरमध्ये मोजली जाते. पार्टिशन वॉल ही नेहमी कमी थिकनेसची असते, 100 mm ची. त्याच्यामुळे ती स्क्वेअर मीटरमध्ये मोजल्या जाईल. स्क्वेअर मीटर इज द राईट आन्सर. असे भरपूर प्रश्न, जवळपास 800,000 प्रश्न आपण या पॅटर्नमध्ये, या क्वेश्चन सेटमध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहे, की जेणेकरून तुमचा ओव्हरऑल सर्व प्रकारचा अभ्यास होईल, इंटरेस्ट येईल या परीक्षेमध्ये, प्रश्न सॉल्व्ह करण्याची तयारी होईल. तुमचं एक हेजिटेशन जे असेल ते हेजिटेशन सुद्धा निघून जाऊन तुम्ही कॉन्फिडेंटली पेपरला अपियर होऊ शकाल. तर अशा पद्धतीची फार एक इम्पॉर्टंट क्विज सिरीज तुमच्या लेवलसाठी, MSBA साठी पर्टिक्युलरली आपण ही लॉन्च करतो आहे. आणि MSBA परीक्षेचं असल्यामुळे आपणही MSBA काही कोर्स म्हणजे आपण ॲफिलिएट इन्स्टिट्यूट असल्यामुळे MSBA विद्यार्थ्यांना आपण एक याच्यात डिस्काउंट कोड पण, कुपन कोड पण आपण जाहीर केलेला आहे, जो तुमच्या या लिंक बरोबर आलेला असेल. तुम्ही याचा जरूर फायदा घ्या आणि तुमची परीक्षेची तयारी करा आणि तुमचं यश सुनिश्चित करा. धन्यवाद.